कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून मराठी परंपरा जोपासणारी काव्य मैफिल सोहळा उत्साहात संपन्न. कवींनी शब्दांमधून मांडले भाव्य व हास्याचे शिल्प, श्रोत्यांनी लुटला मनमुराद आनंद. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने विधिमंडळ मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोषदादा काळे यांच्या संकल्पनेतून कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे आयोजित काव्य मैफल हा बहारदार कवितांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मराठी भाषा समितीचे सदस्य आमदार माननीय श्री संजयजी केनेकर व आमदार माननीय प्राध्यापक रमेशजी बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवींच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या मैफिलीत आबाजी पाटील, नितीनजी चंदन शिवे, रमजानजी मुल्ला, गुंजनताई पाटील, लताताई ऐवळे, तालिफजी सोलापुरी, आबेदजी शेख, शशिकांतजी शिंदे व संदीपजी काळे यांनी आपल्या काव्य रचना सादर करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन माननीय श्री इंद्रजितजी घुले यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, साहित्यिक व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. आपल्याला शिवरायांनी मराठीला एक त्या स्वाभिमानाची तलवार दिलेली आहे मराठी भाषेला शिवरायांनी. तसंच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांनी मराठीला जे भक्तीची आणि अध्यात्माची उंची दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी शब्दांना जनतेचा आवाज बनवला. तसंच महात्मा फुले यांनी सत्यशोधनाद्वारे सोप्या मराठीतून जे प्रबोधन केलेलं आहे, त्यांनी मराठीला लोकशाही, समता आणि शिक्षणाची जी भाषा बनवलेली आहे. उस्मानाबाद मराठीला एक उच्च दर्जावर नेऊन ठेवलं आणि यशवंतराव चव्हाण यांनी मराठीला राज्य कारभाराची ताकद दिली. आणि हीच महाराष्ट्राची ओळख बनवून ठेवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आणि ही वाढवण्यासाठी विधिमंडळातील मराठी भाषा समितीचे माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेत आणि दोन्ही मान्य आमदारांच्या सदस्यत्वाच्या मध्ये संजयजी केनेकर असो किंवा रमेशजी बोरनारे सर असो, त्यांच्यासह एक जोरदार प्रयत्न जे चालू आहे, त्याला एक दाद म्हणूनच हा आपला कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. या मोठ्या यज्ञाची ही एक आहुती आहे. हा आवाज काव्य मैफिलीचा सर्व कोपरगावभर गुंजणार आहे. हिची कविता किती खास होती, त्यांची गझल किती भारी होती, नितीनचा विद्रोह कसा होता, हे सगळं आपण उद्या चर्चा करणारच आहोत. या कार्यक्रमामुळे कोपरगावच्या कला साहित्य विश्वाला एक नवं व्यासपीठ मिळालेलं तुम्हाला सांगतो. खूप खूप चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. हे सांगताना, समजून घेताना कोपरगावच्या रसिकांना, साहित्यिकांना खूप आनंद झालेला आहे. मी त्यांच्या वतीने 100% अध्यक्षांना सांगू इच्छितो. कोपरगावच्या साहित्यिक हा त्याची लेखणी हरवून बसलेला नाही. खूप चांगले चांगले लेखक आहेत, लेखिका आहेत. त्रयस्थ निरीक्षण शक्तीतून हे जे साहित्यिक कोपरगावच्या प्रत्येक समस्या लेखनातून मांडतात, कळमेळ मांडतात कोपरगावच्या समस्या. आमदार साहेबांपुढे त्या लेखणीतून पाणी प्रश्न मांडले की त्यांनी सोडवले. त्यांच्याकडे शासकीय इमारतीचे प्रश्न साहित्यिकांनी प्रभावी लेखणीतून मांडले, ते त्यांनी सोडवले. तर या ठिकाणी काव्य मैफिलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या नुसता कार्यक्रम नसून पण मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा आपला उत्सव आहे. या काव्य मैफिलीच्या माध्यमातून आपल्या भाषेची गोडी, जी अभिव्यक्ती आणि तिची ताकद आपल्या पुढच्या पिढीमध्ये किंवा आपणही सर्वजण नागरिक म्हणून त्या ठिकाणी मराठीचा आदर वगैरे आपण वापर करतो, हे सर्व आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. अशा या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केनेकर साहेब आणि बोरनारे सर यांनी वेळ दिला. माझे समितीमधले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी आहे, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम एक
मेच्या ऐवजी आपण 2 मे शनिवार असल्यामुळे घेतला. तर म्हणजे सुशांतजी घोडके कुठं बसले? यांनी सगळं श्रेय मला दिलेलं. हा कार्यक्रम मी घडवला, असं झालं तसं झालं. पण ओरिजिनल जी कल्पना आहे माझ्याकडे आले व मी मराठी भाषा समितीचे राज्याचे अध्यक्ष आहे. तुम्ही आपल्या कोपरगावसाठी काय करता? काय म्हटलं कोपरगावचं त्याचा काय संबंध आहे? म्हटलं मराठी भाषा समितीचं काम आहे भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं. आणि त्याचं काम करत असताना शासकीय कार्यालयामध्ये त्याचा वापर होतोय का नाही, नागरिकांना कुठल्या अडचणी येत आहे का नाही, त्या खात्याची साक्ष लावणं, त्यांच्याकडनं भाषेचा वापर होतोय का नाही हे बघणं. ते म्हटलं जतन आणि संवर्धन मध्ये आपले जे साहित्यिक आहे, कवी आहे, पत्रकार आहे, लेखक आहे, यांना देखील आपण एक प्रोत्साहन म्हणून, एक शाबासकीची थाप म्हणून हा कार्यक्रम केला पाहिजे. म्हटलं बरोबर आहे तुमचं. म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केला. म्हटलं नुसतं आपण सत्कार करणं, सत्कार केलाच पाहिजे, पण सत्कारापेक्षा एक जर वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी जर झाला, असा कार्यक्रम आपण हल्ली घेत नाही तर तो घेतला पाहिजे. म्हणजे हा काव्य मैफिलीचा कार्यक्रम दाजी स्वर्गीय सुहाजी ताड यावेळेस इंद्रजीतजी घुले आणि दाजी भेटायला आले होते. 2019ला आपण सर्वांनी मला संधी दिली तेव्हा इंद्रजीतजी घुले आणि माझे दाजी चांदीची गदा घेऊन आले आणि ते म्हटले की आपल्याला त्यांचा कार्यक्रम इथे करायचा आहे, काव्य मैफिल घ्यायची आहे. फार सुंदर कार्यक्रम असतो. तर मला काय त्यावेळेस त्याची काही कल्पना नव्हती. म्हटलं करू दाजी, आता दाजींना कुठं नाही म्हणतात, मग आपलं हा कार्यक्रम करू पुढं. दुर्दैवाने काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. सुशांतजी घोडके यांनी आठवण करून दिली. म्हटलं आता तर त्यांना फोन केला पाहिजे, म्हणून मी फोन करून म्हटलं आपल्याला हा कार्यक्रम यावेळेस करायचा आहे. आपले सर्व जे काही कवी असतील त्यांचा आपण सन्मान तर करणारच आहोत. त्याच्याबरोबर हा कार्यक्रम कवी यांचा सर्व जर घेतला तर निश्चितपणे आपल्या कोपरगाव परिसरातले, कोपरगाव तालुक्यातले, मतदारसंघातले साहित्यिक, लेखक, वाचक, कवी आणि एकंदरीत सर्व नागरिकांना याचे माहिती त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून हा कार्यक्रम आज घडवून येतोय. आपले सर्वजण आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम बघतोय. मी पण पहिल्यांदाच बघतो. मराठी भाषा समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि एकनाथजी शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी मला आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी संधी दिली. आणि म्हणून या नात्याने आपलं भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु या काव्य मैफिलीच्या माध्यमातून आपले साहित्यिक असतील, कवी असतील, यांना देखील प्रोत्साहन मिळालं पाहिजे, यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, ही देखील एक जबाबदारी या ठिकाणी या निमित्ताने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. कवी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाचं जे काही खरं रूप आहे किंवा भावना आहेत किंवा विचार आहेत किंवा समस्या आहेत हे त्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आणि विचार मंथन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. म्हणून जे काही वाचक असतात ते ह्या कविता ऐकून, त्यांचे विचार ऐकून त्यांच्यामध्ये जागरूकता येते, अजून संवेदनशील आपण सर्वजण होतो. आणि एक महत्वाचं हा कार्यक्रम त्याच्यासाठी आहे का आपण पुढे जाऊन तसा विचार करायला लागतो, काय अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून ही काव्य मैफिल आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ठिकाणी सर्व कवी असतील, कवी आहेत, सर्व साहित्यप्रेमी, पत्रकार, लेखक सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो.
आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा केनेकर साहेब, बोरनारे सर आणि सर्व आपले जे कवी आलेले आहेत यांचं आपल्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला विशेष वाटलं होतं, नाहीतर एखादं साहित्य संमेलन आणि कवी संमेलन जर म्हटलं तर दादा, मी नेहमी करता म्हणतो, गर्दीपेक्षा फक्त दर्दीच त्या ठिकाणी राहतात. परंतु आज या ठिकाणी मला दोन्ही पाहायला मिळालं. हॉलही भरला, गर्दी झाली आणि दर्दी पण आहे. पण आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर आपल्याला कवींना ऐकायचं आहे आणि म्हणून मी फक्त एकच प्रसंग त्या ठिकाणी सांगेन. काही एक जणाला बस पकडायची होती, केनेकर साहेब, आणि धावपळ करत करत घामाघूम बस स्टँड पर्यंत गेला आणि त्याची बस निघून गेली. आणि अशा वेळेस मी त्याला भेटलो आणि त्याला सांगितलं मी का राम आणि रावणचा युद्ध प्रसंग तुला सांगू का? तसं आज होऊ नये. तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्याला कवींना ऐकायचंय, आम्हाला ऐकण्यापेक्षा कवींना ऐकायचंय. परंतु या ठिकाणी कोयटे साहेबांनी, आमदार काळे साहेब म्हणजे दादांचं खूप चांगलं आपल्या प्रास्ताविकमध्ये मत व्यक्त केलं. कवी साहित्यिक कोपरगाव मधून जे लिहितात त्यांच्या जोरावरती त्या ठिकाणी दादांची भूमिका त्या ठिकाणी राहते. मला सुद्धा वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझी दुसरी टर्म आहे. मी एखाद्या साहित्यिकांना किंवा कवीने मला जर फोन जर केला की बोरनारे सर अशी अशी परिस्थिती आहे, ते काम दादा तुमच्यासारखंच मी त्या ठिकाणी करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो. मी पाहतोय दुसरी टर्म दादाची त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आम्ही दोघंही एकाच वेळेस विधानसभेत आमदार म्हणून गेलो. जोडलेला मतदारसंघ आहे. ते माझ्याकडे पाहत आहे, मी त्यांच्याकडे पाहतोय आणि सहज एकमेकाला विचारतोय, दादा किती निधी कशातून आणला हो? कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कोणीतरी आता एक शब्द वापरला का शेत रस्त्यापासून हायवे पर्यंत, खूप मोठा शब्द आहे. पाण्याचा प्रश्न हाही खूप मोठा शब्द आहे. आणि दादाच्या माध्यमातून ह्या 6-6.5 वर्षाच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चालू. मराठी भाषा समितीचे अध्यक्ष दादा काम करताय, आम्ही सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. परंतु पहिल्या मीटिंग मध्ये दादाची भूमिका त्या ठिकाणी राहिली का महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेने त्या ठिकाणी मराठी कंपल्सरी केलं पाहिजे. आता काल परवा रिक्षाचा एक विषय त्या ठिकाणी झाला आणि म्हणून जेव्हा जेव्हा समितीमध्ये दादा काम करत असताना ते जरी आम्हाला ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणत असले, मला संजय केनेकर साहेबाला, परंतु अत्यंत चांगली भूमिका त्या समितीमध्ये काम करताना दादांची त्या ठिकाणी राहिलेली. आणि म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही, नाहीतर बसचं उदाहरण मीच सांगितलं आणि मीच जर परत जर लांबवलं तर ते काही बरोबर होणार नाही. या ठिकाणी दादा, जसं तुम्ही या ठिकाणी नाट्यगृहाचा विषय कोयटे साहेबांनी मला सांगितलं, तसं मी त्या ठिकाणी पाहतोय माझे राजकीय गुरु आणि 15 वर्ष ज्याने आमदार म्हणून काम केलं, नगराध्यक्ष म्हणून जवळजवळ 15 वर्ष काम केलं, असे स्वर्गीय आरेमोनी साहेब, त्यांच्या काळामध्ये वार्षिक त्या ठिकाणी साहित्य संमेलन व्हायचं, कवी संमेलन त्या ठिकाणी व्हायचं आणि अक्षरशः समोर किती माणसं याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला नाही. परंतु खऱ्या अर्थाने माझा रसिक, माझे कवी, माझे साहित्यिक यांना कुठेतरी स्टेज त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं आणि म्हणून त्यावेळेस दादा स्वर्गीय रामराव नाना नाट्यगृहाची त्यांनी निर्मिती केली. आणि मराठी भाषा जशी मोहक आहे, सुंदर आहे,
तसं राज्याचा मराठी भाषेचा अध्यक्ष सुद्धा मोग आणि सुंदर आहे. ते व्यक्तिमत्व साजस आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आज खूप चांगल्या महाराष्ट्र दिनाच्या या जडणघडणीमध्ये मराठीला बघणारे व्यक्तिमत्व आणि त्या अनुषंगानं ही काव्य मैफिल ठेवणारे दादा, निश्चितपणे आजच्या या कार्यक्रमाला मी अभिवादन करतो. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब. जय जय महाराष्ट्र माझा, तरी तरी तो गुंजतो महाराष्ट्र माझा. हे जे वाक्य आहे, ही जी कविता आहे, याच्यातलं मराठी पण अंगावर शहारे आणणार आहे, उभारी देणार आहे, प्रेरणा देणार आहे, चेतना पेटवणार आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस मराठी भाषेने काय नाही दिलं, मराठी भाषेनं प्रत्येक वेळेस चेतना दिली, प्रेरणा दिली, क्रोध दिला, आक्रोश दिला, बऱ्याच गोष्टी मराठी भाषेने दिल्या. म्हणजे कॉलेज कुमारी आता हल्ली तुमच्याकडे माहित नाही साहेब, पण आमच्याकडे स्कार्फ बांधून जातात डोक्याला. ते कळत नाही कोण कुठं चाललंय, कशाला चाललंय, कुणासोबत चाललंय. माझं दर्शन सुद्धा घडले नाही, बघायला सुद्धा जर पाहता आला असतं तरी पण ते सुद्धा नाही. त्यावेळी लिहिलं मी, भर दिवसात स्कार्फ बांधून हिंडतातही फुले, भर दिवसात स्कार्फ बांधून हिंडतातही फुले, पाहता येत नाही म्हणून व्याकुळ होतो फुले, पाहता येत नाही म्हणून व्याकुळ होतो. म्हणजे फुलेच्याही ज्या काही वेदना आहेत, आता या नावाशी इथं काही संबंध नाही. तर मी एक कविता लिहिली, ज्यांनी सांगितलं लग्नातलं जेवण, ज्याच्या त्याच्या धर्मा, ज्याच्या ज्याच्या वेदना ज्याच्या त्याच्याच असतात. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. अशी लग्न खूप ठेवलो, अशी लग्न खूप ठेवलो, कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली आणि निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवली. त्यात पुन्हा तिचं आता हे वा म्हणते, यात काय स्पेशल निमंत्रणही पाठवली, त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं. आणि लग्नाला नाही आला तर प्रेमच नव्हतं समजेल, असं लग्न जमल्यावर घेतलं. लग्नाला नाही आला तर प्रेमच नव्हतं समजेल, असं लग्न जमल्यावर घेतलीनच म्हणायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवळ जेवणाचे आमंत्रण आले. आधी मधी कधी भेटली तर म्हणते प्रिय करा, तिला शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं वाचत होता तेवढं पाहिजे. प्रेमात फार वेळा असंच होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं. काय टाळ्या वाजवत ही माझी वेदनेची कविता, पण माझी वेदना मोकळी, तुमची पण वेदना मोकळी होती. सर्व महामानवांच्या थोर गझल असो की कविता, हे माणसं जोडण्याचं काम करतात. ते माणसं असतात कुठं? लोक का इथे तिथे शोधतात माणसे, लोक का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्येच तर राहतात माणसे. लोक का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्येच तर राहतात माणसे. मोडके हृदय मला रोज हे सांगते, धन्य लोक तेच जे जोडतात माणसे, धन्य लोक तेच जे जोडतात. अजून 4 मिनिट बघा मराठीच्या. यार हो क्षमा करत चला, दुसरी ओळ आवडली तर द्या. यार हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला. यार हो क्षमा करत चला,
माणसे जमा करत चला, द्वेष संपलाच पाहिजे एवढी तमा करत चला, या रोग क्षमा करत चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 4 वेळी हिंदी शायर बना. कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया, कोई चिल्लाकर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया. एक बच्चा स्कूल के बाहर खड़ा रहा और सारे भारत की तकदीर लिख कर चला गया. खरं तर मी कवीसारखा दिसत नाही. म्हणजे कवी सर्वसाधारण अशा या आमच्यासारख्या दिसण्याचा मी खूप प्रयत्न केला. म्हणजे जॅकेट घालून बघितलं, गाडी घालून बघितली, ती शबनम मालकून पण मी खूप दिवस फिरलो. आज तर मी साबण लावून आंघोळ केली. कुठला तो साबण आई कॉलेज कुमारी सारखी दिसत तो साबण सांगतो. तुम्ही तेच वापरता का? त्यामुळे तुमचे वेळ लक्षात येणार नाही. पण मी तो साबण वापरून बघितला सर, काय फरक पडला नाही माझा. म्हणून मी त्वचारोग तज्ञांना दाखवलं. डॉक्टर म्हटलं हा साबण मी वापरला आहे, ती टीव्हीतली आई कॉलेज कुमारी सारखी दिसते, निदान मी माणसासारखा तरी दिसायला. या साबणाचा काही परिणाम होईल. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्वचेचा थोडा असा किरकोळ काय दुरुस्ती करायची असेल तर ते साबण करू शकतात. कंपनी फॉल्ट असेल ते साबण घालणार. उद्या हसला तरी चालेल, पण ते काळे साहेबांच्यापर्यंत पोहोचवा. तो कर्नाटकातला कवी असलं काय तर म्हणतो. तर काय होतं, बऱ्याचदा गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशनवरती, बस स्टॉपवरती, बाजारात कोणतं कोणाच तरी पाकिट मारतं आणि लोक माझ्याकडे संशोधन येतात. नाव विचारलं. खरं तर सर तुमचं केलेलं कौतुक हे घरच्यांनी केलेलं कौतुकासारखं वाटतं. कारण माझी या क्षेत्रातली सुरुवात विजापूरमधून झाली आहे. माझं प्राथमिक शिक्षण तिथून झालं. आणि जेव्हा तुम्ही मराठीचं कौतुक करत होते सर, मी सांगते की मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकलेली मुलगी आहे आणि माझा अनुभव असा आहे, तुम्ही कितीही इंग्लिश बोला, राग येतो तेव्हा शिवी मराठीतूनच येते. बोलणारे सरांनी प्रेम कवितेचा उल्लेख केला. 2 ओळी आठवल्या हिंदीतल्या की कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, करते हैं पर हम उन पे शक नहीं करते. उद्घाटक सर इतके छान वावा करतात. सर तो शेर तुमच्यावर पण लागू होतोय. माणसाने प्रेम करत आणलं पाहिजे एकावर. आपण आता किस्सा सांगितला, मी तुम्हाला एक किस्सा सांगते. मागच्या काही महिन्यांपासून मी गॅदरिंगच्या कार्यक्रमांसाठी विविध महाविद्यालयांमध्ये फिरते. एका ज्युनियर कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेली आणि अशी स्टेजवर उभी राहिली. सर एक 11वीचा मुलगा असेल, टक्कन बघत होता. आता मला प्रश्न पडला की मी अनकम्फर्टेबल झाली, मला बोलता येईना. मग आता काय करावं, इथून तर मी काही बोलू शकत नाही. मग कार्यक्रम संपल्यानंतर त्याला असं बाजूला बोलवलं आणि म्हटलं, बाळा मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. म्हणजे मॅडम तुम्हाला कळालं नाही. म्हटलं काय,
म्हणजे कालच आबा पाटील आले होते, सांगून बोले मोठी स्वप्न बघायची. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये असं होतं. म्हणजे परवा एका कार्यक्रमामध्ये कबड्डी नव्हती, इंग्रजी दादाला बोलले की दादा मी आज काय कविता म्हणू शकत नाही. दादा म्हणे बसून राहा. प्रत्येक जण कविता ऐकायला आलेला नसतो, आणि बघायला आलेला नसतो. आणि तुम्हाला सांगते सर, सुरुवातीला तुम्ही म्हणे की हे कीर्तन ऐकतात, तमाशे बघतात, गर्दीच असते त्याचं. नाहीतर आज गुलशन पाटीलच्या ऐवजी डॉक्टरी पाटील असते. असं ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये असं तक लावून बघतात. एका कार्यक्रमामध्ये एक शेर घेतला की इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात एक घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. बरं, तो पण हुशार. तो तिकडून म्हणतो की प्रेमाचा सिलेबस लय अवघड, कळता कळत नाही. प्रेमाचा सिलेबस लय अवघड, कळता कळत नाही. आणि तोपर्यंत अर्ज करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. जोरात वाजवता. बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा आज पहिल्यांदाच राजकारण पण महाराष्ट्राचं चांगलं आहे असं म्हणावं वाटतं. आणि 3 आमदार आज एकत्र असे बघितले की मला गोपीनाथ मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब आणि आमच्या आर आबा एकत्र आल्यासारखं वाटतं. कारण माय मराठीचा महोत्सव साजरा करणारे आमदार नाही, पण माय बहिणीवर शेर देणाऱ्या आमदारांच्या गर्दीत ही अशी चांगले आमदार पण महाराष्ट्रात आहेत. ही बघून जरा आम्हाला खरं वाटते. लोक म्हणत असतात की जरा नीट कर्म करत राहा, देव बघत असतो. मी म्हणत असतो देव नंतर बघत असतो, आधी कवी बघत असतो. आणि मग कवी बोललेलं ऐकायचं असतं. आता तुम्ही म्हणशीला एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना ही का आले? म्हणूनच मी मार खाते खरं बोलले. रोज मारते, खरं बोलले की मारते. मग मी मार खाऊन काळा पडतो. तुम्ही आधी गोराच होतो. बरीच गर्दी बघतोय, काय आमरसाची गर्दी आहे. ते हळूहळू बाहेर जाऊन येते ती चालू झालं, पण इथलं संपल्याशिवाय नाही चालत. जे पहिल्यांदा आले ते असं बघायला लागले की ढोलकी कधी वाजते, नोटा कधी उधळून, हवेवरती नोटा उधळत जावा. गौतमीताई पाटलांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार गेल्या अनेक दिवसात असा अस्सल रसिक आज पहिल्यांदा. तमाम कोपरगावकरांना वंदन या निमित्ताने मराठी भाषेचा हा जो जागर या ठिकाणी केला, सर्व संयोजकांच्या मनापासून आभार मानतो. मित्रांनो, कवी संमेलन लांबत निघाले आणि आताच आमच्या सगळ्या आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या पिढीत वेगळा असेल विषय. लाडक्या बहिणी जरा कमी दिसत आहेत, पण मी आज लाडक्या बहिणींसाठी गेलो. बाईचं जगणं अजूनपर्यंत सुखी झालंय असं मला वाटत नाही. तिचं विद्यांताईने कविता म्हटली, आता तुमची भगिनी लता एवढी गेली कविता म्हटली. काय आहे बाईचं जगणं? 2 ओळी तुमच्याकडे म्हणतो आणि एक
लेखीची कविता मी तुम्हाला तुमच्यापुढे म्हणतो. कधी असं वाटलं की नरक कुठं आहे बघावा, जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात जायचं, सहज एकदा तिथला बर्न वॉर्ड बघून घ्यायचा. बर्न वॉर्ड बघितला की तुमच्या लक्षात येईल की 18 ते 25 वयोगटातल्या पोरी असतात. तिथं 70%, 80%, 90% आणि 100% भाजलेल्या अवस्थेत वेदनांनी तळमळताना जेव्हा त्या पोरी बाळांना तुम्ही तिथं बेडवर पडलेले बघाल, मला खात्री होईल की या जगात पृथ्वीवरती या नरक नावाची गोष्ट सुद्धा अस्तित्वात आहे. काय आहे बाईचं जगणं? बाईचा जन्म जसा गाजराचा वाफा, बाईचा जन्म जसा गाजराचा वाफा, तिला देऊन जन्म सांगा कुठं झाला नका, तिला देऊन जन्म सांगा कुठं झाला नका. बाईचा जन्म कुणी खाताना गेल्यानं, बाईचा जन्म कुणी खाताना गेल्यानं, अन परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं, अन परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं. असं वाटावं अशी देखणी कवी संमेलनाची काव्य महफिल. सर्वप्रथम संयोजक म्हणून माननीय आमदार साहेब आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचं अतिशय अंतःकरणापासून अभिनंदन करते. माय मराठीला जगवण्याची गरज नाही, ती आहेच आहे, पण तिला समृद्ध करण्यासाठी आपलं म्हणून जे नैतिक कर्तव्य आहे ते तुम्ही इतकं देखण्या स्वरूपात साजरं करताय, याचा मला एक कवयित्री म्हणून मनापासून आनंद होतोय. तमाम कोपरगावकरांचे अंतःकरणापासून अभिनंदन करते. तुम्ही काय करता हे बघण्यापेक्षा आपण काय करतो हे बघावं असं म्हणतात. तर तुम्ही एक वस्तुपाठ त्या निमित्तानं निर्माण केला. ज्या कवितेचा उल्लेख इंद्रजितने आत्ताच केला, ती कविता तर तुमच्या समोर ठेवतेच आहे, पण त्या कवितेकडे येणं फार सोपं केलं रमजाननी, लेखीची कविता म्हणून. त्यामुळे रस्ता थोडासा अजून जास्त सोपा झाला. 9 महिन्यांचं गर्भारपण, त्यानंतरच्या यमयातना इतकं सगळं सोसून बाई बाळाला जन्म देते आणि बाईचा पुनर्जन्म होतो आणि बाळाचा जन्म होतो. क्षणापूर्वीची बाई आई होते, त्यामुळे तिच्या ऋणात अखंड आहोतच, त्यात ते शंकाच नाही. पण मग आई इतकी मोठी असेल तर बापाचं काय, तर त्याचेही ऋण आभाळले आहे, हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न. आणि ही कविता यापूर्वी आपण बऱ्याच जणांनी ऐकली, युट्यूबला ऐकली असेल, अनेक कीर्तन प्रवचनांपर्यंत ही कविता पोहोचली. तर मी असं कधी कधी गमतीनं आणि आनंदानं सुद्धा म्हणते की बापाला प्रपंचातलं कीर्तनात जायला वेळ नव्हता, पण अनेक कीर्तनकार आणि कविता कीर्तनापर्यंत पोहोचवले. त्या अर्थानं माझा बाप कीर्तनापर्यंत गेला, याचा एक मला आनंद आहे. तर लोकगीतात एक फार सुंदर ओळी आहे, ती अशी आहे. मुलीचं लग्न होतं आणि मुलगी सासरी जाते, तेव्हा आई रडते, बाप रडतो. काय रडण्यात फरक असतो? आई रडते तेव्हा लोक म्हणतात की बाईचं काळीज आहे, आईचं काळीज आहे, तुटायचंच का, बापाला काळीज नसतं. तर ते रडणं कसं आहे? नांदाया जाते लेक आई झाडाच्या आड रड, काळजाचा घड गेला डोंगराच्या आड. हे आईचं रडणे. बाप कसा रडतो? नांदाया जाते लेक बाप रडतो मध्ये, रडतो मध्ये जसा अटंग्या वनामध्ये. बापाचं रडणं आणि आईचं रडणं ह्यात हा फरक आहे. मला माझा बाप जसा दिसला तसा मी तो शब्दात मांडला. खेळायला आलं, खेळाडूची जे हाल होतं तशी शेवटी कविता म्हणायची म्हटलं मुक्त विषय. बहुतेक सगळे विषय घेऊन झाले, जरा वेगळ्या आल्याने आपण किस्से वगैरे सांगत नाही. खूप हसवलंय आबा पाटलांनी आपल्याला. समारोप करायचंय आपल्याला. वेदना जास्त परक्याची आपलीसी वाटत जाते, पावलो पावली त्याला मग कविता भेटत. वेदना जास्त परक्याची आपलीशी वाटत जाते, पावलो पावली त्याला
मग कविता भेटत जाते. आपल्याला काय घेऊन जायचं आहे कवितेसाठी? कवितेला नसतो धर्म, कवितेला नसते जात. कवितेला नसतो धर्म, कवितेला नसते जात. ती कवेत घेते त्याला जो जिवंत माणूस आहे. महिने असायचं. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा. हिरवगार रान पाहून माणूस खुशीत असायचा. प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं. प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं. दूध, दुग्ध, तूप, लोणी याला माप नसायचं. पसा भरून धान्य तर चिमणी चारा टिपायची. पसा भरून धान्य तर चिमणी चारा टिपायची. पै पाहुण्यांसाठी बाय दिवस रात्र थापायची. सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा. सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा. भजन कीर्तन करीत गाव आणखी रात्र बसायचा. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलं. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारठलाय. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारठलाय. आणि हे गाव पण कशामुळे हरवलंय? तुझी वाट पाहून शेवटी कोरड्या मातीत गेली पेर. हंगाम निघून गेल्यानंतर बेन म्हणजे कचरा केर. तुझी वाट पाहून शेवटी कोरड्या मातीत गेली पेर. हंगाम निघून गेल्यानंतर बेन म्हणजे कचरा केर. बांधावरती बसून तुला दिले जरी शिव्या शाप. माती बिया नाही उरणार नाही आपोआप. 2 दिवसात बिया नाही किडामुंडी वाहून गेली. 2 दिवसात बिया नाही किडामुंडी वाहून गेली. नंतर जड धरलीस तरी जमीन मात्र खालीच राहील. तुझं वेळेवरती येणं त्याला निर्मितीचा गंध. तुझं वेळेवरती येणं त्याला निर्मितीचा गंध. हंगाम काढून आलास तर जगण्याच्याच वाटा बंद. हंगाम काढून आलास तर मैं आखिरी में आ रहा हूँ. इसका मतलब है कि ये प्रोग्राम बहुत कामयाब हुआ. बहुत कामयाब हुआ है. हम उस जगह के लोग हैं जहाँ पर झोल पड़ता है तो हमको बुलाया जाता है. हमको आखिर में बुलाया मतलब ये कवि सम्मेलन कहीं भी झोल नहीं खाया. ये जो मेरा परिवार है, मेरा खानदान है, मेरा कुटुंब है, हर मेंबर हीरा और हीरे की तरह पेश हुआ है. और ये तो है ही कमाल के. कमाल ये है कि आपने भरपूर दाद दी है. आपके लिए बहुत बहुत मुबारक. मला वाटत नाही हे इथलं पहिला कधी संमेलन आहे. इंग्रजीत मी बोलत होतो येताना की इंग्रजीत पहिल्यांदा होत आहे. काय माहित कशी दाद मिळते. पण अशी दाद मिळते प्रत्येकांना, प्रत्येक शब्दाला, ओळीला. एक कमाल है. आपके लिए एक बार तालियां. आपको अभी मैं जो आपको सुना रहा हूं समाज आहे, महाराष्ट्राचा समाज आहे, ती माझी कविता आहे. आणि माझ्या कवितामध्ये आपला महाराष्ट्र कल्चरही मिळणार आहे. 2 भाषा ज्याप्रमाणे ते मिळून असते तशीच माझी कविता आहे. आणि असे समरस झालेले आहेत, असं जुळलेलं आहे. कुठं हे वाटणार नाही की 2 वेगळे भाषा आहेत. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. एक ओळ उर्दू, एक ओळ मराठी. पण कुठेही वाटणार नाही उर्दू मराठी वेगळं. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. माझ्या स्वप्नांना बहरलेला नवा आकार दे. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे. माझ्या स्वप्नांना बहरलेला नवा आकार दे. जिंदगी ये जब कभी आ जाए मुश्किल मोड़ पर, मी जिथे थांबेन तेथे तू मला आधार दे. ऐ सनम बरसों से तेरी याद में और हिजर में. ऐ सनम बरसों से तेरी याद में और हिजर में. साचणाऱ्या या सरींना चांदण्यांचा हार दे. मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे.